नमस्कार मित्रांनो, मी संतोषी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या @संतोषी बास्तेवाड या यूट्यूब चॅनलवर। तर मी आज आली आहे समरभूमी उमरखिंड येथे। उमरखिंड येथे येण्यासाठी तुम्हाला मार्ग आहे खोपोली टू पाली या रस्त्यावरून जात असताना चावणी गावाचा बोर्ड लागलेला आहे। तिथून 4 किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला चावणीसाठी रस्ता आहे। तो रस्ता घनदाट जंगलातून जातो, त्यामुळे रस्त्यावरून येताना एकदम सावकाश या, कारण रस्त्यावर छोटे प्राणी वन्य प्राणी सुद्धा येऊ शकतात। त्याच्यामुळे गाडी एकदम स्लो मध्ये आणा। आणि आल्यानंतर इथून आता चावणीला रस्ता जातो, त्याच्यानंतर उजव्या साईडला उतरण्यासाठी उमरखिंडीला जाण्यासाठी रस्ता आहे। चला तर पाहूया उमरखिंडीचा इतिहास। नमस्कार मित्रांनो, आता आपण उमरखिंडीच्या नेमकं परिसरामध्ये आलेलो आहोत। परिसरामध्ये आल्यावर आपल्याला पाहू शकता घनदाट गर्द झाडी आहे आणि आंबा नदी आता भरभरून वाहत आहे। आणि या घनदाट अरण्यामध्ये आणि या खिंडीच्या वाटेमध्ये ही लढाई झाली होती, ती उमरखिंडीची लढाई। आणि ही आहे उमरखिंड समरभूमी। या ठिकाणी मी आता आलेली आहे। मित्रांनो, समरभूमी उमरखिंडीचा इतिहास असा आहे, थोडक्यामध्ये सांगते। तर उमरखिंडीमध्ये शाहिस्ते खानाने पुण्यामधला जवळपासचा परिसर किल्ले जिंकल्यानंतर त्याचा डोळा उत्तर कोकणाकडे होता। आता उत्तर कोकण हे शिवाजी महाराजांच्या अखत्यारीमध्ये होतं आणि शिवाजी महाराजांच्या अखत्यारीमधलं आता हे उत्तर कोकणामधले आपलं कल्याण, भिवंडी, आपलं नंतर नागोठणे हा परिसर त्यांनी पादाक्रांत करण्यासाठी ही लढाई केली होती। ही लढाई त्यांनी आपले उमरखिंडीच्या पायवाटेने ते आले होते। तर येताना त्या वाटेमध्ये जे लोहगड होतं, विजापूर होतं, हे किल्ले त्यांनी महाराजांनी त्यांना म्हणजे जिंकू दिले, काही बोलले नाहीत। कारण की महाराजांना त्यांना इथं खिंडीमध्ये अडवून त्यांना बेदम मार द्यायचा होता। त्याच्यामुळे मग येणारं सैन्य आता शाहिस्ते खानानं करतलब खानाला पाठवून दिलं होतं। करतलब खाना काय एकटा आला नाही। लढाई म्हणल्यावर मुघलांचं सैन्य 25-25 हजार 25-30 हजाराचं सैन्य, घोडदळ, पायदळ, परत त्याच्यासोबत आपले मराठ्यांचे पण काही सरदार होते। नंतर एक पराक्रमी स्त्री रायबागन ही सुद्धा होती। आणि एवढा मोठा सैन्याचा फौजफाटा घेऊन तो या समरभूमीच्या वाटेने मोठे सह्याद्रीचे डोंगर पार करून या ठिकाणी येत होता। तर शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खात्याचे जे प्रमुख आहेत आपले बहिर्जी नाईक, त्यांनी पूर्वकल्पना महाराजांना दिली होती की अशी अशी यांची ही लढाई होणार आहे। तर महाराजांनी आपले थोडेफार मावळे घेऊन आणि आपले नेताजी पालकर यांच्या समवेत इथे जंगलामध्ये त्यांनी पहारा दिला। झाडाझाडामध्ये आपले सगळे मावळे लपून बसले। आणि जेव्हा ते लोक मुघलांची फौज जेव्हा चालून आली, ती लोक एकतर म्हणजे आपलं जानेवारी चालू होता, त्याच्यामुळे भरपूर म्हणजे गरमीचे दिवस होते आणि एवढा मोठा डोंगर ते लोक चालून आल्यामुळं ते चावणीच्या दिशेला उतरले। आणि त्यांची फौज म्हणजे बऱ्यापैकी थकलेली होती, सगळे थकलेले असल्यामुळे आता तरी पण त्यांचा करतलब खान जो होता तो त्याच्या सैन्याला पुढे जायला सांगत होता। त्याला ही लढाई काही करून जिंकायचीच होती। त्याच्यामुळे मग ते पुढे चालत आले। आणि आल्यानंतर आपल्या मावळ्यांनी रणशिंग कर्कश असे रणशिंग फुंकले। आणि फुंकल्यानंतर एकच तो काय कल्लोळ उठला आणि धडाधड आपल्या मावळ्यांनी बाण चालवले, तलवारी चालवल्या आणि त्यांच्या शत्रूच्या 30 हजारावर आपलं 1 हजारांचं महाराजांचं सैन्य भारी पडलं। आणि इथे त्यांच्या शत्रूंचे मुघलांचे जे सैन्य आहे ते एक एक करून असे धारातीर्थी पडले। त्यांच्या मुर्द्यांचा खच रचला गेला इथे। आणि ही नदी आहे इथे रक्त झालेलं होतं। अशा प्रकारे ही लढाई गनिमी काव्याद्वारे ही लढली गेली। आणि त्याच्यानंतर आता करतलब खानाला वाटलं की आता आपण आपल्या आता विजय तर दूरच आहे, पण आपला जीव वाचून पळणं इथून आता आपल्याला सोपं पडणार आहे। सोपं पडणार नाही म्हणून रायबागन ही पराक्रमी स्त्री ह्याला करतलब खानाला सांगत होती की साहेब, आता इथून तुम्ही आता शिवाजी महाराजांना शरण जाणं आणि तुमचा जीव वाचवणं हेच तुमचं भलं, ह्याच्यातच तुमचं भलं आहे। असं म्हणल्यानंतर पराक्रमी स्त्री रायबागन हिचं म्हणणं करतलब खानाला पटलं आणि त्याने संदेश पाठवला महाराजांना की आम्ही तुम्हाला शरण येत आहोत, आम्हाला इथून तुम्ही जीवनदान द्यावं। म्हणून महाराजांना संदेश पाठवण्यात आला। महाराजांकडे त्याचा वकील करतलब खानाचा तो संदेश घेऊन आला आणि त्याच्यासोबतच एक तरुण तडफदार पण
एक त्याच्यासोबत आलेला. मग हे दोघं आल्यानंतर महाराजांना वाकून मुजरा केला आणि मुजरा केल्यानंतर त्यांनी काय महाराजांनी विचारलं काय खानाचे म्हणणे काय आहे असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की महाराज आम्ही आता शरण येण्यासाठी शरण येत आहोत आणि आम्हाला इथून तुम्ही जीवनदान द्यावं, अभयदान द्यावं आणि आम्ही तुम्हाला शरण येत आहोत असं म्हटल्यानंतर महाराज थोडा वेळ विचार केल्यानंतर महाराजांनी त्यांना निर्णय सांगितला की आम्ही तुम्हाला अभयदान देत आहोत आणि तुम्ही आता इथं जे तुम्ही तुमचा जे साहित्य आणलंय, लढाईचं जे साहित्य आणलंय ते सगळं घोडदळ आणि जे काही साहित्य आणलंय ते सगळं इथं सोडून द्यायचं आहे आणि तुम्ही इथून चालते व्हायचं आहे असा निरोप महाराजांनी त्याच्या वकिलाला दिला. त्याच्यानंतर महाराजांनी तो जो वकील आला होता त्या वकिलासोबत जो तरुण आला होता त्याने शिवाजी महाराजांना त्याच्या पाठोड्यातील तलवार काढून देत असताना महाराजांनी तिच्या कपाळावरील गोंदान बघितलं आणि महाराज लगेच तिला ओळखले आणि बोलले की तू शूर सेनापती आहेस. ती त्याच्या पाठोड्यातील तलवार महाराजांना भेट देत होती. तर ही भेट घेत असताना महाराजांनी ओळखलं आणि महाराज बोलले की तू शूर सेनापती आहेस, तुझी ही भेट घेणं आम्हाला योग्य वाटत नाही, त्याच्यामुळे तुझा आम्ही मनोमन कौतुक करतो. आमच्याकडे आता वस्त्रे नाही आहेत, आम्ही तुझा सत्कार केला असता असं महाराजांचं म्हणणं होतं. आणि त्याच्यानंतर महाराजांनी त्यांना अभयदान दिलं आणि निघून जाण्यास सांगितलं. पण त्यांचं जे घोडे आहेत, बैल आहेत, त्यांचे जे तलवारी आहेत, बाण आहेत, बंदूक आहेत, त्या सगळ्या दारुगोळा महाराजांनी जप्त करून घेतला. अशा प्रकारे ही लढाई झाली आणि रिकाम्या हाताने कर्तरब खानाला महाराजांनी पाठवून दिलं आणि असा हा विजयस्तंभ या लढाईच्या स्मृतिप्रित्यर्थ हा विजयस्तंभ इथे लोणावळा गड संवर्धन मित्रांनी हा उभा केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये असं आहे की ही लढाई आहे ना ती बाण, भाला आणि ढाल ह्या तलवारी या सर्व हत्यारांच्या जोरावर लढली गेली आणि जिंकलो आपण म्हणून ह्या सगळ्या हत्यारे ह्याच्यामध्ये आहेत. शिवाजी महाराज हे अश्वरूढ समोरून आपण गेल्या समोरून आता अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला दिसत आहेत. उंबरखिंडीच्या परिसरामध्ये आंबा नदीच्या किनाऱ्यावर शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी 2007 साली उंबरखिंडीच्या लढाईच्या स्मृतिप्रित्यर्थ विजयस्तंभ उभारला आहे. स्तंभाच्या समोरील बाजूस शिवाजी महाराजांचे शस्त्रसज्ज वेशातील शिल्प आहे. मागील बाजूस उद्घाटनाची कोनशिला असून डाव्या बाजूला शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातील वृक्षाविषयी माहिती दिली आहे. तर उजव्या बाजूस उंबरखिंडीच्या लढाईचा इतिहास थोडक्यात कोरलेला आहे. दगडी स्तंभाच्या वर ढाल, तलवार, भाला, धनुष्य, ध्वजस्तंभ याच्या मोठ्या प्रतिकृती आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात शिवरायांच्या आठवणीत व येथे झालेल्या लढाईच्या स्मृतीत हरवून जाण्यासाठी समरभूमी उंबरखिंड तुम्हास बोलवत आहे. येथे आल्यावर कचरा करू नका, वन्यजीवांना त्रास होईल असे वागू नका आणि निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी इथे जरूर या. मंडळी, माझा आजचा उंबरखिंडीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.